ही लोक अशा गलिच्छ जागेत पिंजऱ्यात कोंडल्यासारखी कशी राहू शकतात? नीट पाय पसरून पडायचं म्हटलं तरी जागा नाहीये इथे. ती काय वैताग आहे हा? इथे सतत चालायला सुद्धा जागा नाही. एवढी छोटी रूम आहे. वॉक करायचं असेल आणि तुम्हाला बसून कंटाळा असेल तर वस्तीतनं फेरफटका मारायचा का आपण? नाही नाही, त्या वस्तीतल्या घाणेरड्या स्मेलपेक्षा मी इथेच बरा आहे. सर एक विचारू का? हा बोला. सर काय एवढं सहन करताय? तुमच्याकडे पाहूनच कळतंय की तुम्हाला इथे ऍडजस्ट होताना खूप त्रास होतो. हेडी तुम्हाला चांगलं माहिती आहे ही डील माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही मला आधीपासून ओळखता. मी एखादी गोष्ट अचीव करायची ठरवली की ती पूर्ण अचीव झाल्याशिवाय मी शांत बसतच नाही. शिवाय एक दिवसाचा प्रश्न आहे. मग मी आणि माझं स्वप्न, माझी फॅक्टरी एक दिवस बघता बघता निघून जाईल. तेवढं ऍडजस्ट मी करूच शकतो. सर जोरात लागला नाही ना? नाही ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बसा ना सर. नाही नाही ठीक आहे ओके. मी मला कळत नाही लोक राहतात कशी इथे. सर 6 जण राहतात इथे. व्हॉट? हो सर. 6 जण? हो कशी राहू शकतात इथे एवढी लोक? नाही सर, त्या मानाने ही खोली खूप मोठी आहे. वस्तीतल्या बाकी खोल्या खूप लहान आहेत. सर 2 जण खाटेवर, 2 जण खाटेखाली आणि कोपऱ्यात जी जागा असते तिथे 2 जण. आय कांट बिलीव्ह. खूप स्ट्रेंज आहे हे सगळं. सर 1 मिनिट आलो. हा ठीक आहे. हा बोला मॅडम. एखाद्या प्रामाणिक माणसाची नोकरी जाऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. हो, काय झालं मॅडम? मला कळलं नाही. आता इंदिरा भाऊजी वस्तीत येऊन राहतात ना, आणि मालत्यांना असं वाटतंय की इंदिरा भाऊजींनी वस्तीतलं काही खाऊ नये म्हणून त्या स्वतः जेवण बनवून डबा तिकडे पाठवतात. मॅडम मग त्यात प्रॉब्लेम काय आहे? आबांनी काय सांगितलंय तुम्ही विसरलात का? अहो वस्तीतले लोक जसे राहतात, जे खातात, तसंच इंदिरा भाऊजींनी राहायचंय आणि खायचंय. आठवतंय ना? हो हो, पण मॅडम मग मी आता काय करू? हे बघा, मी तर तुम्हाला निरोप दिला. आता तिकडची बाजू कशी सांभाळायची ते तुम्ही बघा बाबा. भावा तू काय करते मला काय बी कळना. काय करते म्हणजे? दिसत नाही स्वयंपाक करते. अगं पण इथं आता काय ही मेथी, गाजर, टमाटर, कांदा काय काहीच कळना मला. तू गप्प बरं, मध्ये मध्ये करू नको. मी बरोबर बनवते. आज बघ सगळे इंद्रजित सरांच्या आवडीचंच बनवते. तुला कसं माहिती कारलेला काय आवडतं ते? हाय का आता अंदाज आहे आपला. बरोबर आहे, तुझा अंदाज बरोबर असतो एकदम. ए पण तू मध्ये मध्ये करू नको बरं का. बाहेर जाऊन बस बरं. आणि ते काय मुठीत काय? बघू 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 मुठो काढ ना, दाखव काय. काय नाही तुला म्हंटल होतं 2 शेंगदाणे घे, एवढी मुठभर घेतलेत आणि दाखव मला. अगं दोनच घेतलेत हे बघ. हे बघ एवढे. आणि इकडे दे बरं. एवढे शेंगदाणे खात बसलाय, पोट दुखेल ना. आणि तू मध्ये मध्ये करू नको बरं का. तुझ्यामुळे जर मला जेवण बनवायला उशीर झाला ना तर तू बघ फक्त. आणि तसं पण तुला तर माहितीये मला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. परफेक्ट भावा, एक नंबर. फिट केलेच एकदम. खिदळत बसा तुम्ही 2 जण इथं. चांगलं चाललंय तुमचं. तुम्ही इथं खिदळत बसा आणि तुमचा तो साहेब तुमच्या नावानं बोंबलत आला का नाही का मग डोक्याला हात लावून बसा तुम्ही. आणि काय र तुम्हाला इथं दात इचकत बसायचं होतं तर कशाला घेतली जबाबदारी नसते अंगावर? कुणी सांगितली होती? तर आधीच तुमचा तो साहेब आपल्या सगळ्या गोरगरिबांच्या हातचं जेवतोय का नाही हितनं सुरुवात आहे. आणि राणे हे बघ, तुझी काय बनवतेस ना ते जर फसलं ना तर सगळं खापर तुझ्यावर फुटल. असं कसं फुटल आई? आवडेल त्यांना माझ्या हातचं जेवण. आणि तुला तर माहितीये तुझ्या लेकीच्या हातात काय आहे? जादू. आणि तसं पण आबासाहेबांनी त्यांना सांगितलंय इथंच राहायचं आणि इथंच खायचं. मग माझ्याच हातचं खातील की. तुमच्या साहेबाच्या मनासारखं जेवण झालं तर देवच पावला, पण नाही झालं तर हायच दुष्काळात 13वा महिना.